रायगड जिल्ह्यात वणव्याचे सत्र अद्यापही कायम असून शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय। महाड तालुक्यातील शिरसवडे गावात एका शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले। महाड तालुक्यातील शिरसवडे येथील शेतकरी संतोष भोसले यांनी तब्बल 2200 पेरूच्या झाडाची लागवड केली होती। यावर्षी चांगले उत्पन्न मिळेल या आशेवर ते होते, मात्र अचानक लागलेल्या वणव्याने त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले। या भीषण आगीत सुमारे 700 पेरूची झाडे जळून खाक झाली असून लाखोंचे नुकसान झाले। शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास अक्षरशः वणव्याने हिरावून घेतलाय। त्यामुळे संतोष भोसले हे शेतकरी पूर्णपणे हतबल झाले असून त्यांनी शासनाकडे मदतीची आर्त हाक दिली आहे। मायबाप सरकारने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। नमस्कार, मी संतोष रघुनाथ भोसले, राहणार शिरसवणे, तालुका महाड, जिल्हा रायगड। मी या ठिकाणी जवळजवळ 3 एकरामध्ये पेरूची लागवड केलेली आहे। पहिलं पीक घेऊन झालं, आता हे दुसरं वेळचं पीक आहे। आणि मी इथे हजर नसताना आकस्मिक कुठून वणवा आला पटरीच्या साईडने आणि जवळजवळ 700 झाडं माझी पेरूची, तसेच काजू 25 एक, आंबा जवळजवळ 20 आंब्याची झाडं आणि नारळाची 25 झाडं, अशी झाडं वणव्यामध्ये जळून पूर्णपणे जवळजवळ नष्ट झालेली आहेत। त्या अवस्थेत आता आहे। तर माझं शासनाला एवढंच मत आहे की आता जवळजवळ माझ्या या 600 झाडांमधून मला जवळजवळ 4 ते 5 टन माल निघला असता आणि हार्वेस्टिंगला आलेली बाग जळून खाक झालेली, सर्व फळं जळून खाली पडलेली अवस्थेत आहेत आत्ता। तर माझं शासनाला एवढंच म्हणणं आहे की या वणव्यामध्ये माझ्या पूर्णपणे जे ठिबक सिंचनची लाईन केली होत्या, लॅटरल वगैरे सर्व जळून खाक झालेले आहेत। शासनाला एवढंच म्हणणं आहे की कुठंतरी मला ह्या नवीन म्हणजे आज सर्व तरुणाईला माझं आव्हान मी मागच्या न्यूजमध्ये केलंच होतं आपल्या मार्फत। तर माझं एवढंच म्हणणं आहे की मला कुठंतरी उभं राहण्यासाठी आर्थिक मदत थोडी काहीतरी व्हावी, असं माझी शासनाला आव्हान असेल। आता सध्या तरी ह्याच्यामध्ये ओसाड शेती असल्यामुळं गवताचं प्रमाण जास्त झालं आणि त्याच्यामुळे हे वणव्यांचे प्रकार भरमसाठ वाढलेले आहेत आणि पूर्णच्या पूर्ण बागा भस्मसात होत आहेत। तर याकडे जरा शासनाने लक्ष देऊन याच्यावर काय उपाय करता येतील आणि त्याच्यासाठी जनजागृती आणि लोकांमध्ये सतर्कता निर्माण होण्यासाठी काहीतरी कार्य करावं असं मला वाटतं। कारण याच्यामधून उत्पन्नाचं सोर्स, जे उत्पन्नाचं साधन, जे फळबागेकडे आता कोकणातला शेतकरी वळतोय, त्याच्या ज्या उमेद आहेत त्या संपुष्टात येतील अशा गोष्टींमुळे। कारण शेती पूर्णपणे संपलेली आहे। तर आता हाच एक पर्याय आहे की कोकणात तरुणांना की पैशाचं आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी एक साधन आहे। तर ह्या वणव्यासाठी काहीतरी प्रथमोपचार करण्यात यावे शासनाकडून असे मला वाटते। ह्या वणव्याच्या संदर्भात हा वणव्याचा तर तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये हा तर हे चालूच आहे। तर माझं असं म्हणणं आहे की जसं फॉरेस्ट खातं एखाद्या वाघाने शेळी धरली किंवा जनावरं धरली, बिबट्यासाठी जसं फॉरेस्ट खातं काम करत आहे, तसं वणव्यावरती सुद्धा फॉरेस्ट खात्याने काम करून ह्या आम्हा शेतकऱ्यांना थोडीफार काहीतरी मदत करावी किंवा ह्याच्याकडे लक्ष द्यावं वणव्यांकडं, असं मला वाटते। आपत्कालीन घटनेवरती जसं शासन मदत करतो, तसं ह्याही वेळेस ह्या वणव्याच्या संदर्भात सुद्धा शासनाने काही मदत करावी अशी मी शासनाला विनंती करतो। स्वराज्य न्यूजसाठी कोकण विभागीय संपादक निलेश लोखंडे, महाड।